तर गुड मॉर्निंग बंड्या. ए बंड्या, ही गायचा आमचा बंड्या आहे. तर इकडे बघा सकाळ सकाळ उठलो. वातावरण बघा पावसाचं वातावरण झाले. पाऊस पण यायला लागलाय झिरमाट. आणि इकडं आजचं काय काम असते पाणी तापवायचं सकाळ सकाळ उठून ती चालू आहे. पाणी तापवायचं आणि थंडी तर लय आहे गाई तिथं. आणि तो सगळं पाणी 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 झाले. वार तर लय सुटले गाईच. नमस्कार मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी माझ्या माहेरी आलेली आहे बघा माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. तर मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे देवाच्या दर्शनाने आणि पूजेने करते बघा. सकाळची ही वेळच खूप प्रसन्न वाटते. देवासमोर 2 क्षण बसले की मनाला एक वेगळी शांतता मिळते. आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा, सुखाचा आणि मंगलमय जावो अशी देवाकडे मनापासून प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, चला आता आपण दिवसाची सुरुवात करूया. तर मंडळी, काल होती आषाढी एकादशी. तर आज उपवास आपण घरी सोडायचं म्हणलं तर तुम्ही बघू शकता इकडं आमची मम्मी चुलीवर गरमागरम चपाती बनवत आहे. त्या चपात्यांचा सुगंध तर घरभर ऑलरेडीच दरवळत होता. सगळे मिळून आम्ही मम्मीच्या पुढे इकडे बसलोय आणि आज उपवास सोडण्यासाठी साधं सुधं पण मनापासून बनवलेलं जेवण तयार आहे. माहेरी अशी सगळी मंडळी एकत्र बसलो की वेगळीच मजा येते बरं का. तर मंडळी, चला आता तुम्हाला आमच्या घराभोवतीचं सकाळचं वातावरण दाखवते. आमचं घर थोडंसं उंचावर असल्यामुळे बघा इथून आजूबाजूचा सगळा परिसर किती सुंदर दिसतोय ना. सकाळची थंडगार हवा, हलकंसं धुकं आणि सगळीकडे पसरलेली हिरवाई मन अगदी प्रसन्न करून टाकतं बघा. हे बघा, पप्पांनी लावलेला मका आता छान वाढलाय. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो डोलताना किती सुंदर दिसतोय ना. सकाळच्या या वातावरणात शेतात उभं राहिलं की मनाला वेगळी शांतता मिळते. आणि इकडे पप्पा सगळ्यांच्या आंघोळीसाठी बघा चुलीवर पाणी तापवत बसलेत. चुलीतून निघणारा धूर, थंडगार हवा आणि गावाकडची ही सकाळ, खरंच हे सगळं अनुभवायला खूप छान वाटतं. अशा वातावरणात दिवसाची सुरुवात झाली की पूर्ण दिवसच आनंदात जातो बघा. मंडळी, आता लग्नाला जायची तयारी सुरू झाली बघा. सगळ्यांची आपापली आवराआवर चालू आहे. आम्ही बहिणी तयार होत आहोत. मुलंही मस्त अशी तयार झालीत. लग्न म्हटलं की घरात वेगळीच धावपळ असते. ते घरात आपलं असो किंवा दुसऱ्यांचं असो, आणि उत्साह पण तेवढाच असतो बरं का. चला आता सगळं आवरून माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघूया. तर गाईज, आम्ही चाललोय बघा आता लग्नाला. मैत्रिणीच्या लग्न आहे गावात, बसवेश्वरांच्या मठात, गुरु बसवेश्वरांच्या मठात. मी बसले माग आणि थोडं इथं पुन्हा मावशी, श्वेता मावशी, मम्मी. हे कोण आहे जरा ते आमचं पुढचं लोक दाखव. क्या काय व्हिडिओ म्हणत आणि शेवटी आम्ही पोहोचलो गुरु बसवेश्वर मठात. सगळीकडे लग्नाची लगबग, पाहुण्यांची गर्दी आणि आनंदाचंच वातावरण होतं. शुभमुहूर्तावर नवरा नवरीवर अक्षता पडल्या आणि अतिशय सुंदर पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. लहानपणापासून सोबत वाढलेली माझी मैत्रीण आज आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत होती. तिच्यासाठी हा क्षण खूप खास होता आणि तिच्या आनंदात सहभागी होता आलं याचाही मला खूप आनंद वाटला. लग्नानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि बहिणींनी तिची भेट घेतली, मनापासून शुभेच्छा दिल्या आणि या सुंदर क्षणांच्या काही गोड आठवणी फोटोमध्ये कायमच्या जपून ठेवल्या. देव करो तिचा संसार कायम सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा होऊ.
पुढे चला पुढे चला पुढे चला. घ्या घ्या. या गाईस तुम्ही पण जेवायला. चला मस्त जेवण करूया मैत्रिणीच्या लग्नातलं. हाय गाईज, आमच्या मैत्रिणीच्या लग्नाला तुम्ही पण या जेवायला. खूप दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटलो. गप्पा, हसणं, मस्करी आणि मग लग्नातल्या स्वादिष्ट जेवणावर सगळ्यांनी एकत्रच ताव मारला. अशी भेट झाली की जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही माझं माहेर बिळूर गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी मंदिरात आलो. प्रत्येक वेळी गावाला आलं की भैरवनाथांचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही. मन भरून दर्शन घेतलं. त्यांच्या चरणी नमस्कार करून संपूर्ण कुटुंबासाठी सुख, समाधान आणि भरभराटीची प्रार्थना केली. मंदिरातलं हे शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते बरं का. गाईज आम्ही आलोय बघा आता आजी, आजोबा, मावशी, मामाच्या घरी आलोय. म्हणजे तुम्हाला एक ब्लॉग टाकलेला माहिती आहे का? एक मावशी हाक मारायला सांगा. एक मावशी हाक मारायला लागला इकडे. बाय 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 का हाय. पहिला इथं नंतर तिथं. आणि गाईज एकदा तुम्हाला ह्या वाड्याचा होम टूर दिलेला. जुबान केसरी. आत्ती सगळ्यांना ती आजी आजा आजी आजा करत्या. मग आम्ही गेलो आमच्या गावच्या घरी चुलते चुलतींना भेटायला. घरासमोरच बघा पेरूचं झाड एक होतं. तर पेरूचं झाड दिसताच बघा माझ्या मुलांनी तर एक क्षणही थांबायचं नावच घेतलं नाही बरं का. लगेच झाडावर चढून पेरू तोडायला सुरुवात केली. कोणी पेरू तोडत होतं, कोणी खात होतं, तर कोणी सगळ्यांना वाटत होतं. माहेरी आलं की अशा छोट्या छोट्या गमती जमतीतच खरा आनंद असतो. आणि सोबत नवऱ्याची साथ असेल ना तर हा आनंद आणखी दुप्पट होतो. तर गाईज बघा ही आमची श्वेता सेल्समन झाली इकडं. शॉप ओनर आहे, शॉप ओनर. चप्पलच्या दुकानात आलो इकडं. हो मॅडम ते परत दाखवा की. चप्पल दाखवा. छान आहे हो. काय प्राइस आहे हो? तुम्हाला माहित नाही मग कोणाला माहित आहे? बरं ठेवा ठेवा. मालक बिलक गेल ठेवा. बिळूर मध्ये हे नवीन दुकान झालंय बघा गाईज. इकडे व्हरायटीज मध्ये आपले शूज पण मिळतात. सँडल्स आहेत लेडीज आणि आतमध्ये चप्पल वगैरे आहेत. चॉकलेट नोट्स येतात काय चॉकलेट चॉकलेट होय. चॉकलेट बरंच हो. चॉकलेट डेअरी मिल्क बघा. वॉच वगैरे आहेत. मला सगळ्यात जास्त फर्स्ट वन आवडलं. आमचे आणि आत काय चला चला चला. तर गाईज बघा इकडं आता संध्याकाळच्या जेवणाला पूनम आता हे बनवायला लागल्या फोडणीचा भात. आणि इकडे यांचं काय चालू आहे. चला गाईज तुम्हाला बाहेरचं नजारा दाखवते. तर बघा संध्याकाळचं बाहेरचं नजारा असं दिसतोय. किती छान वातावरण झालंय.
सगळीकडे लाइटिंग वगैरे भारी वाटते. उंचावर आहे ना इकडं. तर काहीच बघा, आज दिवसभर मैत्रिणीचं लग्न करून आलो आम्ही. मस्त असं एन्जॉय केलो गावात असताना वेगळं वाटत होतं, पण मळ्यात आलं म्हणताना गावात गेलो की परत मळ्याकडे वाटत नाही. सगळ्यांना भेटून करून आम्ही दिवसभर आज गावाकडेच होतो, म्हणजे गावात होतो. आता मळ्यात आलोय आणि मस्त मैत्रिणीचं लग्न वगैरे केलो, सगळ्यांशी भेटलो, आजीला वगैरे भेटलो आणि काकांच्या घरी वगैरे गेलो होतो आम्ही आज दिवसभर बघा. आणि आता आलोय घरी. तर पुन्हा बनवायला लागा इकडं मसाला भात बनवला पुन्हा. घे बॅग बघू. तर मंडळी बघा, इकडं आम्ही सगळेजण आज बाहेर बसलो जेवायला एवढं थंडीत, पण मस्त मजा यायला लागली बाहेर बसून जेवायला. तर जेवणामध्ये बघा इकडे वांग्याची भाजी आहे, चपाती आणि मसाला भात आहे. मस्त असा फोडलेला कांदा पण आहे. मिरचीच्या आमटी संपल्या, थोडीच राहिल्या. दिवसभराची धावपळ, मैत्रिणीचं लग्न आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही पुन्हा मळ्यातल्या घरी आलो. बहिणीने प्रेमाने स्वयंपाक केला आणि मग सगळे मिळून अंगणात बसून थंडगार वाऱ्यात जेवणाचा आनंद घेतला. गावाकडचं हे साधं पण मनाला समाधान देणारं आयुष्य खरंच खूप सुंदर असतं. आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.